कर्म आपल्या जीवनात आपल्याला परत कशी मिळतात यासाठी फक्त 2 मिनिटाची स्टोरी खास तुमच्यासाठी. तर एकदा एका कंपनीचा बॉस आपल्या कंपनीत जाण्यासाठी निघाला असतो. तर जसे तो आपल्या गाडीत चढत असतो तर मागून एक कुत्र्यानं त्याला चाव घेतो. नंतर चाव घेतल्यानंतर तो म्हणजे पूर्ण असा रागात येतो, प्रचंड रागात येतो. नंतर तो आपल्या गाडीत बसतो आणि आपल्या कंपनीला निघून जातो, आपल्या कामाच्या ठिकाणी निघून जातो. तिथं गेल्यानंतर तो सर्व पहिले मॅनेजरला बोलवतो. मॅनेजर तो प्रचंड जो काय त्याचा सकाळचा राग असतो तो सगळा त्यांच्यावर तो राग काढून टाकतो. आता मॅनेजरला तर सकाळी राग भेटल्यानंतर किंवा शिवा भेटल्यानंतर ते आपला राग कोणावर काढतील तर त्यांच्या खालच्या काम करणारे लोक जे आहेत त्यांच्यावर. तर ते पण प्रचंड रागात वगैरे त्याचे जे बडबड करतात, राग पूर्ण व्यक्त करतात. आता एम्प्लॉई बिचारे राग कुठं व्यक्त करतील तर ते जाऊन आपल्या बायकोकडे. ही घरी गेल्यानंतर आपल्या बायकोला जे नाही तुझं असं तुझं तसं तुला अक्कल नाही हे ह्या गोष्टी करून तो घरी पण घरचं वातावरण पण डिस्टर्ब करतो. शेवटी आता जी बायको असते तिला तर घरात कोणावर राग काढणार तर ती शेवटी आपल्या मुलांवर राग काढते. जेव्हा कोणी नाही भेटत घरात त्यावेळेस मुलगा म्हणजे लहान मुलांचा एक त्यांच्यावर राग काढू शकतो आपण. सर्वजण मुलावरच राग काढतात. तर त्याच्यामध्ये तू दिवसभर खेळतोस, तुला अक्कल नाही का, अभ्यास नाही करत का म्हणून जे 2-4 कानाखाली देते त्याचा राग पूर्ण तिथं ती काढून टाकते. त्याच्यानंतर लहान मुलगा आता करेल तरी काय, राग कोणावर काढणार, या सर्वांनी ते एकमेकावर काढला राग. जसं तो बाहेर जातो तर बघतो तर काय एक समोर कुत्रा पळत असतो. तर त्याची नजर जाते त्याच्यावर. तर तो हातात एक मोठा दगड घेतो आणि तो कुत्र्यावर धावत फेकून मारतो. तो कुत्र्यावर जसा लागतो तसं ती काय कुत्रं करतं. ते कुत्रं कुठलं असतं जे सकाळी बॉसला चाव घेतलेलं आहे. तर याच्यावर काय समजतं, सकाळी ज्या कुत्र्यानं घेतलं ते दिवसभर फिरून शेवटी कर्म हे त्याच्याकडेच आलेत. त्यामुळे कर्म करताना लक्षात ठेवा की हे चांगले आहेत की वाईट करतो आहे. चांगले करतायत तर चांगलेच कर्म येतील तुमच्या वाटेला. जर वाईट करताय 100% तुमचेच कर्म तुम्हाला वापिस भेटतील. कर्मावर विश्वास ठेवा, कर्मच सत्य आहे. जसे वागाल तसं भेटणार, जसं पेरणार तसं उगवणार, जे झाड लावणार त्याचंच फळ भेटणार. त्यामुळे चांगले कर्म करा, चांगलं जीवन जगा हेच तुमच्याकडून अपेक्षा. जय श्री राम.